या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पर्यावरण स्नेही ध्वनिरोधनाबद्दल. पण त्याबद्दल जाणून घेण्याआधी आपण पाहूया ध्वनिरोधन किंवा इंग्रजीत ज्याला साऊंड इन्सुलेशन म्हणतात ते म्हणजे नेमकं काय असतं. समजा तुम्ही तुमच्या घरात बसून व्हिडिओज किंवा रील्स असे बनवत असाल. एवढ्यात बाहेरच्या रस्त्यावरून एखादा भांडीवाला किंवा मच्छीवाली, एखादा भाजीवाला ओरडत आपापला माल विकत जात असेल. ते सगळे आवाज तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होऊ द्यायचे नाहीये. म्हणजेच काय, तर बाहेरचा कोणताही आवाज घरामध्ये यायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खोलीत बसून काहीतरी बोलत असाल तर तुमचा आवाज खोलीतच असा घुमत राहतो काही वेळेला, ज्यात भिंतींवर तुमचा आवाज आदळतो आणि त्या आवाजाचा प्रतिध्वनी तयार होऊ लागतो. तो प्रतिध्वनी निर्माण होणंही तुम्हाला नको आहे. मग ही समस्या कशी सोडवता येईल? तुम्हाला त्यासाठी खोलीच्या भिंती आणि छताला असं काहीतरी लावावं लागेल ज्यामुळे तो आवाज शोषून घेतला जाईल. हे करण्यासाठी पॉलिएस्टरीन किंवा खनिज तंतू, ज्याला मिनरल वूल म्हणतात, अशा काही सामग्रींनी भिंती आच्छादित केल्या जातात, ज्या ध्वनी शोषून घेण्याचं काम उत्तमरित्या करत असतात. मात्र त्यांचा उपयोग करण्यामध्ये काही समस्या असतात. पहिली समस्या म्हणजे त्यांच्यामुळे प्रदूषण होतं. जसं की तुम्ही या फोटोमध्ये पाहताय, तो माणूस खनिज तंतू लावताना तोंडाला मास्क लावून आहे. का बरं असेल असं? कारण या खनिज तंतूचे जे तंतू असतात ना, ते तुमच्या फुफ्फुसांना त्रासदायक ठरू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही जे पर्याय आहेत, त्यांचं जैविक विघटन होत नाही. जर हे दोन्ही पर्याय वापरून टाकून दिले, तर ते पर्यावरणाला इजा पोहोचवू शकतात. तिसरी गोष्ट ही पॉलिएस्टरीनसाठी लागू असते. ते कर्करोगाचं कारण ठरू शकतं. म्हणजेच त्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो. तर या सगळ्या कारणांमुळेच आपल्याला ध्वनिरोधनासाठी पर्यावरण स्नेही पर्याय शोधणं आवश्यक ठरतं. तर पहिला पर्याय म्हणजे मेंढीचं लोकर. मेंढीच्या लोकरीचं रूपांतर अशा स्वरूपात करता येऊ शकतं ज्यामुळे ते ध्वनिरोधनासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. तर आता त्याची निर्मिती कशी करतात ते पाहूया. टप्पा पहिला म्हणजे लोकर आधी धुवून घ्यायचं, मग त्यातले सर्व तंतू नीट विंचरून घेऊन ते वेगवेगळे करायचे आणि मग त्यांना एकत्र बांधून व्यवस्थित शिवून टाकायचं. आता या मेंढीच्या लोकराचा गुणधर्म पाहूया. पहिला गुणधर्म म्हणजे याचं निसर्गामध्ये 100% विघटन होतं, जे आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण ते वापरून टाकून जरी दिलं तरीही ते पर्यावरणाला इजा पोहोचवत नाही. ते उत्तम दुर्वाहकही असतं, ज्यामुळे ते 90% आवाज शोषून घेऊ शकतं. ते उष्णतेचंही उत्तम दुर्वाहक असतं. म्हणजेच ते थंडीच्या दिवसात घर उबदार ठेवेल आणि उन्हाळ्यामध्ये ते घरामधलं वातावरण थंड ठेवेल. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोकर लवचिक असतं आणि त्याचा वापर करायला घेणं देखील सोपं असतं. त्यामुळे ते कशाभोवती गुंडाळायचं झालं किंवा दुमडून कोपऱ्यात ठेवायचं झालं तरीही सोपंच ठरतं. लोकर हवेतील आर्द्रता देखील शोषून घेतं. हा एक अगदीच वेगळा मुद्दा आहे. म्हणजेच ते हवा आर्द्रता मुक्त करण्याचं काम करतं. तसंच लोकर लवकर पेटही घेत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता लोकर अत्यंत उत्तम पर्याय ठरतो. आता लक्षात घेता येणारा दुसरा एक पर्याय म्हणजे तागाचा चारा, ज्याला इंग्रजीत हेम्प असं म्हणतात. तागाच्या पानाचं देठ असं असतं, त्या देठापासून या अशा विटा बनवल्या जातात. त्या बांधकामामध्ये उपयुक्त ठरतात. या विटांना हेम्क्रीट म्हणतात. हेम्क्रीट अशा बनवतात. तंतू वेगवेगळे केले जातात आणि साच्यांमध्ये त्यांना घालून त्यांवर संपीडन प्रक्रिया करून त्यांच्या वेगवेगळ्या आकाराच्या विटा बनवल्या जातात. आता या हेम्क्रीटचे गुणधर्म पाहूया. हेम्क्रीटचं देखील पर्यावरणात 100% जैविक विघटन होतं. इतकंच नव्हे तर कंपोस्टच्या खड्ड्यामध्ये टाकून देऊन त्यापासून खतही बनवता येतं. याचा वापर भिंती बांधायलाही करता येतो. मेंढीचं लोकर फार तर भिंतीवर एक सलग लावता येतं, पण या हेम्क्रीट पासून अख्खी भिंत उभारता येते. आता हेम्क्रीटचे काही तोटेही आहेत. हेम्क्रीटने केवळ 70%च ध्वनिरोधन करता येतं. मेंढीच्या लोकराच्या तुलनेत हे कमी वाटू शकेल, कारण लोकर 90% ध्वनिरोधन करत होतं, हो की नाही? हेम्क्रीट मात्र 70%च ध्वनिरोधन करतं. पण लोकरीपेक्षा हे जरी कमी असलं तरीही हेम्क्रीट हे कॉन्क्रीटपेक्षा अधिक फायदेशीर ठरतं. कारण कॉन्क्रीटने केवळ 5%च ध्वनिरोधन होतं, पण तरीही हेम्क्रीट सर्वोत्तम ध्वनिरोधक ठरत नाही. हेम्क्रीटचा आणखी एक तोटा म्हणजे हेम्क्रीट सहजासहजी पेट घेतं. त्यामुळे याचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे. या पुढचा पर्यावरण स्नेही पर्याय आहे तो म्हणजे पुनर्चक्रित म्हणजे रिसायकल केलेले सुती कपडे, ज्यांना आपण कॉटनचे कपडेही म्हणतो.
आपण बऱ्याचदा सुती कपडे वापरतो, मग ते कधीतरी फाटल्यामुळे ते आपण टाकून देतो. पण या सुती कपड्यांचा असा काहीसा पुन्हा वापर केला जाऊ शकेल आणि त्यांचा ध्वनिरोधनासाठी उपयोग करता येईल. हे कसं बनवायचं ते बघूया. चला, सर्वप्रथम हे कपडे धुवून घ्यायचे. मळलेले कपडे आपल्याला वापरायला नकोत, हो की नाही? त्यावर बटणं, चेन, झिप सारखे काही धातुयुक्त भाग असतील तर ते सगळे धातुयुक्त भाग काढून घ्यायचे. त्यानंतर त्यांचे तंतू वेगवेगळे करायचे, जेणेकरून त्यांच्या अशा पट्ट्या बनवता येऊ शकतील. मग या पट्टीचा वापर ध्वनिरोधनासाठी केला जातो. आता पुनर्चक्रित म्हणजेच रिसायकल केलेल्या सुती कापडाचे गुणधर्म पाहूया. इतर सर्वांप्रमाणेच 100% जैविक विघटन होतं. ते आधीच पुनर्चक्रित केलेले असतात आणि ते वापरल्यावरही पुन्हा पुनर्चक्रित केले जाऊ शकतात. हा एक त्यांचा खूपच मोठा फायदा असतो. ते अत्यंत उत्तम ध्वनिरोधन करण्यास मदत करतात. अगदी 100% ध्वनिरोधन करतात ते. मेंढीच्या लोकराप्रमाणेच ते चांगले उष्णतारोधकही असतात आणि ते सहजासहजी आगही पकडत नाही. आता या पर्यायाचेही सर्व फायदे अगदी आपल्याला हवे आहेत तसेच आहेत. यानंतरचा पर्याय म्हणजे सेल्युलोज. सेल्युलोज हे पुनर्चक्रित म्हणजे रिसायकल केलेल्या कागद आणि पुठ्ठ्यापासून मिळवता येते. त्यामुळे कागदी कचऱ्याचे अशा प्रकारे ध्वनिरोधन करणाऱ्या सामग्रीत म्हणजे सेल्युलोज मध्ये रूपांतर केले जाऊ शकते. त्यांची निर्मिती ही अशी केली जाते. सर्वप्रथम कागदावरची जितकी काही शाई असेल ती पूर्णपणे धुवून कोरी करावी लागते. त्यावरील पिना, टाचण्या त्या काढून टाकाव्या लागतात. त्यानंतर कागद आणि पुठ्ठ्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावे लागतात. त्यामध्ये गम सारखी चिकटवण्याची रसायनं मिसळून ते चिकटवावे लागतात, जेणेकरून हे असे पुठ्ठे तयार करता येतील. याच पुठ्ठ्यांचा ध्वनिरोधनासाठी वापर करता येतो. आता सेल्युलोजचे गुणधर्म पाहूया. इतरांसारखे यांचंही निसर्गात 100% जैविक विघटन होतं. पुनर्चक्रित सुती कपड्यांप्रमाणेच हे देखील आधीपासून पुनर्चक्रित म्हणजेच रिसायकल केलेले असते आणि पुन्हा पुनर्चक्रित देखील केले जाऊ शकते. हे अप्रतिम ध्वनिरोधन करतं, कारण ते पुनर्चक्रित सुती कापडाप्रमाणेच अगदी 100% पर्यंत ध्वनिरोधन करतं आणि हे स्वस्तही असतं. पण तयार केले जात असताना याच्यावर रसायनं लावून प्रक्रिया केली नसल्यास ते पेट घेऊ शकतं. आता ध्वनिरोधनाच्या सगळ्यात शेवटचा पर्यावरणपूरक पर्याय म्हणजे कॉर्क. कॉर्क कसा दिसतो? कॉर्क हा असा दिसतो. एखाद्या सूचना फलकावर फळा असेल ज्यावर टाचणीने वेळापत्रक वगैरे लावलेली असतील किंवा बांधकाम साहित्यामध्ये असेल, अशा वस्तूंमध्ये कॉर्क वापरलेले पाहायला मिळते. तर आता हे कसं बनतं ते पाहूया. कॉर्क हे कॉर्क ओक नावाच्या वृक्षापासून मिळवता येतं. हा असा दिसतो कॉर्क ओकचा वृक्ष. तर चला कॉर्क कसं बनतं ते पाहूया. या झाडाचं साल हे असं काढलं जातं. यातली सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे यामध्ये कुठेही झाडं कापली जात नाहीत. केवळ त्याचं साल हे असं काढलं जातं आणि हे साल 5 ते 7 वर्षात पुन्हा वाढतं आणि ते वापरासाठी काढता येऊ शकतं. तर या सालावर संपीडन प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून हे असे कॉर्कचे पुठ्ठे बनवले जातात. कॉर्कचे हे पुठ्ठे मजबूत असतात, ज्यामुळे त्यांचा वापर फरशी म्हणून करता येतो. आतापर्यंत चर्चा केलेला कोणताही पर्यावरण स्नेही पर्यायाचा फरशी म्हणून वापर करता येत नव्हता, पण कॉर्कचा मात्र फरशी म्हणून वापर केला जाऊ शकतो. आणखी एक विशेष बाब म्हणजे हा जलरोधक म्हणजेच वॉटरप्रूफ देखील असतो. त्यामुळे फरशी म्हणून याचा नक्कीच उत्तमरित्या वापर करता येतो. त्यावर पाणी पडलं तरीही चिंता नसते. पाण्याने ते भिजतही नाही आणि पाणी झिरपूही देत नाही. हा अग्निमंदक देखील आहे, त्यामुळे आग लागली तरीही काही समस्या नसते. आता एक तोटा आहे तो म्हणजे कॉर्क केवळ 40% ध्वनिरोधन करतो. त्यामुळे भिंतीसाठी जर वापर करायचा झाला तर कॉर्क पेक्षा चांगले पर्याय निश्चितच आहेत, पण फरशी म्हणून वापरायचं झालं तर मात्र कॉर्क हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. तर हे सगळे होते ध्वनिरोधनासाठी पर्यावरण पूरक पर्याय. भेटू पुढच्या नव्या व्हिडिओत.